राम राम शेतकऱ्यांनो. आपली शेती आपला व्यवसाय या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेविषयी एक सविस्तर माहिती आहे आणि एक सविस्तर अपडेट आहे. तर ती काय अपडेट आहे तेच आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, काही महिला अर्ज करायच्या राहिल्या आहेत आणि काही महिलांचा अर्ज रिजेक्ट झाला आहे. त्यांच्यासाठीच अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती सविस्तर पाहायची असेल तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर मित्रहो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे अर्ज करत असताना गेले 1 ते दीड महिना झाला आपण पाहत आहोत, की अर्ज करत असताना कशाप्रकारे अडचणी येत होत्या आणि कशाप्रकारे राज्य शासनाने त्याच्यामध्ये वारंवार बदल केलेला आहे. आणि त्याच बदलामध्ये अजून एक त्यांनी मोठा बदल केलेला आहे मित्रांनो. असेच अर्ज करत असताना कुणी या योजनेपासून वंचित राहू नये, कोणती महिला या योजनेपासून वंचित राहू नये हा शासनाचा एक महत्त्वाचा निर्णय आहे मित्रांनो. कोणत्याही महिलेला या योजनेपासून त्यांना वंचित ठेवायचं नाही म्हणून त्यांनी हा महत्त्वाचा आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. कोणी अर्ज करायचे राहिले असतील, कोणी उत्पन्न प्रमाणपत्र काढण्यामुळे अर्ज करायचे राहिले असतील, कोणाचा टी-सी मिळाला नाही म्हणून अर्ज करायचे राहिले असेल, तर त्यांच्यासाठी एकदम आनंदाची बातमी आहे. त्यांनी घाई गडबड न करता आणि उत्पन्न प्रमाणपत्र काढून आपले व्यवस्थित डॉक्युमेंट काढून कोणाचे अर्ज रिजेक्ट झाले असतील त्यांनी सुद्धा आपले डॉक्युमेंट व्हेरिफाय करून डॉक्युमेंट काढून व्यवस्थितरित्या आपले डॉक्युमेंट अपलोड करून घ्यावेत मित्रांनो. काही करायची कारण नाही मित्रांनो. राज्य शासनाने असा निर्णय घेतला आहे की मित्रांनो, आता आपल्याला जी राज्य शासनाने मुदत दिली होती 31 ऑगस्टची मुदत दिली होती अर्ज करण्याची. त्यामुळे त्यांना घाबरून न जाता आणि कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता मित्रांनो, एक 6 ऑगस्टची जी मुदत आहे मित्रांनो, ती आता त्यांनी अ, बरखास्त केलेली आहे मित्रांनो. म्हणजे बरखास्त केली आहे म्हणजे साध्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे आता त्याला मुदत राहिलेली नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी आता मुदत राहिलेली नाही. आता यांचा अर्ज तुम्हाला कधी पण करू शकता तुम्ही आणि कधीपर्यंत करता येणार आहे तुम्हाला. कंपल्सरी ही योजना चालू राहणार आहे. आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र शासनाने हा सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, की या योजनेला आता मुदत राहणार नाही. म्हणजे या योजनेसाठी आता तुम्ही कंपल्सरी अर्ज करू शकता. कधी पण अर्ज करू शकता. 31 डिसेंबरच्या पुढेही तुम्ही अर्ज करू शकता. त्यामुळे कोणीही चुकीचे डॉक्युमेंट अपलोड करू नका. व्यवस्थित आपले डॉक्युमेंट काढा आणि जे आपले डॉक्युमेंट आहे तेच अपलोड करा. जेणेकरून तुम्ही या योजनेपासून वंचित राहणार नाहीत अशी याची काळजी घ्या. जे कोणी उत्पन्न काढायचे राहिले असतील त्यांनी सुद्धा आपले उत्पन्न प्रमाणपत्र काढून, टी-सी काढून किंवा ना प्रमाणपत्र काढून या अर्जाला व्यवस्थितरित्या भरून घ्यावे मित्रांनो. काही गडबड करू नका. या योजनेची आता मुदत काढून घेतलेली आहे. त्यामुळे कोणी अर्ज करायचा राहिला असेल आणि डॉक्युमेंट काढायचे राहिले असेल तर काही गडबड करू नका. व्यवस्थितरित्या आपले ओरिजिनल डॉक्युमेंट काढून व्यवस्थित अर्ज भरा आणि या योजनेसाठी पात्र व्हा मित्रांनो. चुकीचे डॉक्युमेंट अपलोड करून अपात्र होण्यापेक्षा थोडा उशीर होऊ द्या मित्रांनो. आता कुठलीही घाई गडबड नाही. ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सर्वात महत्त्वाचा शासनाचा निर्णय आहे, की आता ही योजना कंपल्सरी चालू राहणार आहे. त्या योजनेला आता मुदत नाही. कंपल्सरी चालू राहणार आहे मित्रांनो. हा सर्वात मोठा शासनाचा बदल आहे मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी.